श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आपलं लग्न समारंभ आहे किंवा दुसरी आपण कुठं काही कार्यक्रमाला गेलो तर अशा प्रकारे आहेर म्हणून आपल्याला हा जो टॉवेल आहे तो भेटतो. तर त्या टॉवेलचा उपयोग कसा करायचा तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे ना मी हा जो हँगर आहे तो घेतलेला आहे. आता त्या हँगरचा आणि या टॉवेलचा आपण कसा उपयोग करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ खूप छान होणार आहे. तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला आता मी दाखवते तुम्हाला या टॉवेलचं मी काय करणार आहे ते. तर आता ना याला आपल्याला हे जे साईडचे दोरे आहे ना ते कापून घ्यायचे आहे. दोन्ही साईडचे जे दोरे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला याच्यासाठी मशीनची गरज लागणार नाही. तुमच्याकडे जर घरची म्हणजे जो सुई दोरा आहे तो असेल तरी चालेल आणि मशीन असेल तरीही चालेल. तर आता बघा मी दोन्ही साईडचे जे दोरे आहेत ते कट करून घेते. छान असे आता कट करून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता आहे ना इथं हा जो हँगर आहे यामध्ये आपल्याला हा टॉवेल टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्यानंतर याला इथं आपल्याला आहे ना ही जी साईड आहे ती पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. तर आता मी आहे ना ही पूर्ण पॅक करून घेते. अशी दुमडून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे. तर चला मी आता ही पॅक करून घेते. बघू शकता तुम्ही आता आपण याला टीप मारून घेतलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे. तर आता आपल्याला आहे ना इथं साईडनी पण आहे ना असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, नाही तर तुम्हाला एक कप्पा बनवायचा असेल तर एक बनवू शकता, दोन बनवायचे असेल तर दोन बनवू शकता. तर आता इथे आहे ना एक जी घडी आहे आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. तुम्हाला छोटा कप्पा बनवायचा असेल तर छोटा आणि जर थोडासा मोठा बनवायचा असेल तर तुम्ही मोठा घेऊ शकता. तर आता इथे ना मी वरचा जो आहे तो थोडा मोठा घेणार आहे आणि खालचा जो आहे तो छोटा घेणार आहे. तर याला आहे ना अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा जो आहे तो असा करायचा आहे. तर चला आता याला ना मी टिच करून घेते. अशा पद्धतीनेच आपल्याला फोल्ड करून ठेवायचं आहे आणि इथं एक टिप मारायची आहे आणि ह्या साईडला एक टिप मारायची आहे. तर चला आता मी ही जी आहे त्याला टिप मारून घेते. बघू शकता फोल्ड कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल. दोन फोल्ड केलेले आहे मी. तर चला आता मी ना व्यवस्थित अशी टिच करून घेते. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे. छान असं कमी पैशात टाकाऊपासून टिकाऊ. तर आता यामध्ये आपण काय काय ठेवू शकतो ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे इथे आपण पॅक करून घेतलेला आहे. तर चला, जर तुम्ही याला बाथरूममध्ये ठेवलं तर यामध्ये तुम्ही ब्रश ठेवू शकता किंवा जर तुम्हाला दुसरीकडे ठेवायचं असेल तर इथं आपलं जे कंगे वगैरे आहे ते व्यवस्थित असे ठेवू शकतात. बघू शकता तुम्ही. अजून म्हणजे भरपूर असं जे साहित्य आहे तुम्ही यामध्ये ठेवू शकता. छान असे जे पॉकेट आहे ते कपाटमध्ये ठेवलं तर तुम्ही यामध्ये अशा प्रकारे पॉकेटही ठेवू शकतात. बाथरूममध्ये ठेवलं तर ब्रश ठेवू शकता किंवा जे आपलं आरसा वगैरे आहे तिथं ठेवलं तर तुम्ही यातलं कंगे वगैरे ठेवू शकतात. तर यामध्ये तुम्ही छोट्या मुलांचे सॉक्स, जे छोटे छोटे त्यांचे कपडे असतात तेही ठेवू शकतात. बघू शकता तुम्ही यामध्ये सॉक्स जे आहे किंवा रुमाल आहे तेही व्यवस्थित असे पटकन सापडण्यासाठी ऑर्गनायझर तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहे. तर बघू शकता छान असं आपलं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे. चार चार जे भाग आहे ते तयार झालेले आहे याचे मस्त मोठे मोठे. आणि तुम्ही याचा म्हणजे आपण ना
टाकाऊपासून टिकाऊ कसं करू शकतो याचा मी तुम्हाला छोटासा जो भाग आहे तो दाखवलेला आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.